हॅलो, नमस्कार मैत्रिणींनो. कशा आहात तुम्ही सर्व? मस्त मजेत ना? मी अनुराधा आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. खूप दिवसाच्या नंतर ब्लॉग टाकलेला आहे. थोडासा माझा प्लॅन चेंज झालेला होता. पण अशा 2-3 ताई आहेत जे रेग्युलर बघतात ना माझा ब्लॉग, त्यांच्या रिक्वेस्टवरनं मी हा म्हणजे ब्लॉग परत मी चालू केलेला आहे. आणि थँक्यू बोलते मी आशाताईंना, पल्लवीताईला, नीलमताईंना आणि ऋषिकाताईंना, ज्यांनी मला कमेंट करून खास सांगितलं की व्हिडिओ चालू ठेवा म्हणून. नाहीतर माझा प्लॅन तर फुल झाला होता की व्हिडिओ बंद करून टाकायचे आता. तर चला असो बघूया जेवढं आता मला जमेल ना, जसं जमेल ना तसं मी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल. आशाताई तुम्हाला सांगते, कारण का तुम्ही मला परत एकदा हे टाकलं होतं की व्हिडिओ चालू करा म्हणून. मी वाट बघते. तर चला आता 11 वाजता तुमच्याकडे हा माझा व्हिडिओ येईल, तेव्हा तुम्ही मला बघू शकता. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे कोंबडी वड्यांचं पीठ मला काढायचं होतं ना, तर त्याची इथे फुल तयारी करून ठेवली होती. आणि मला तांदूळ इथे म्हणजे लक्षातच नाही की तांदूळ पुसून मला सुकत घालायचे आहेत. पण मी काय केलं, धुवायची तर आता म्हणजे हेच नाही आहे, म्हणजे धुवू शकतच नाही, कारण का पावसाचं वातावरण आहे. वातावरण थोडंसं दमट आहे आणि तांदूळ सुकले पण नसते. त्याला बरेच आणि माहिती नाही दमट होतात. तर 2-3 दिवस घरातच सुकल ना, म्हणून ना वड्यांचं पीठ खराब पण होऊ शकतो. त्याच्यासाठी मी काय केलं मग, सगळं जेवढं जिन्नस लागेल ना मला वड्यांचं पिठाचं, तेवढं मी ओट्यावरती काढून ठेवलं होतं. आणि आता तांदूळ मी जेवढे मला पाहिजे तेवढे मी काढून ठेवले होते, फक्त पुसायचे बाकी होते. तर आता माझे जे जिन्नस आहे ना, ते तिथे भाजेपर्यंत जे मी हे तांदूळ घेतलेत ना, ते छान असे ओल्या कपड्यामध्ये मी पुसून इथे लगेच फॅनवरती सुकत घालणार आहे. आणि अर्धा पाऊण तास तरी मला जवळजवळ पाऊण तास काही जास्तच, मला 1 तास लागला ते कडधान्य सगळे धान्य आहेत ना ते शेकवायला. त्याच्यानंतर मग मी ते 1 तासामध्ये वाऱ्यावरती छान असे तांदूळ हे सुकून गेले होते. तर मी ते 1 किलो हे घेतलं आहे, ज्वारी आणि गहू घेतले आहेत ना, त्याच्या हिशोबाने मी इथे तांदूळ घेतलेले आहेत. आणि तांदूळ छान असे ना थोडंसं चाळणीला चाळून नंतर पाखडलेले आहेत. आणि मग त्याच्यानंतर इथे बाहेरच असं थोडंसं फॅनवरती सुकत घालणार आहेत. आणि हे रेशनचे तांदूळ आहेत. तर मला आत्ता म्हणजे मी इतक्यात काढणारच नव्हते, मला बुधवारपर्यंत तर पाहिजे होतं. तर त्याच्या हिशोबाने मी काढणार होती, कारण का माझा हा वड्यांचं पीठ ना दरवर्षी मी बराच काढते. म्हणजे गेल्या वर्षी तर मी 10 किलो काढला होता आणि तेवढा लगेच संपला पण होता. पण ह्या टायमाला आता मी सध्या 7 किलोच काढते. त्याच्या हिशोबाने सगळं जिन्नस घेतलेला आहे. तर घाई इतक्यासाठीच झाली की आजच्या आजच मला ना म्हणजे दुसऱ्या दिवशी आज मी वड्यांचं पीठ बनवलं असतं आणि दुसऱ्या दिवशी मला वड्यांचं पीठ एकाला अर्जंटमध्ये द्यायचं आहे 2 किलो. तर मी चला आता हाताबरोबर 2 किलो काढण्यापेक्षा मी इथे आता सगळेच वड्यांचं पीठ काढून घेते. त्यासाठी इथे आता छान माझं सगळं तांदूळ वगैरे सगळं रेडी होतं. फक्त हे पुसायचं बाकी होतं, ते काम माझं चाललेलं आहे. आणि ओल्या कपड्यामध्ये छान असे मस्त स्वच्छ निघतात. त्याची पावडर आहे ना, ते तुम्हाला दाखवते. हे कपड्यामध्ये पूर्ण पावडर आहे ना तांदळाची. मध्ये एकदा परत मी तो कपडा पिळून स्वच्छ ते पावडर काढून घेतली होती आणि परत मग पुसून घेतले होते तांदूळ. तर अशा प्रकारे हे तांदूळ सगळे माझे छान पाकडून निवडून वगैरे मी इथे सुकायला घातलेले आहेत. त्यानंतर ना हा जो घरामध्ये पसारा पडला होता ना, म्हणजे अगदी पाखड जी उडलेली होती ना, ती सगळी पूर्ण हा जो माझं फिश टँकवरचं टेबल वगैरे आहे ना, ते सगळं खराब झालं होतं. सगळं त्याच्यावरती ना पाखड उडलेली होती. त्याच्यामुळे मला हा ना डबल काम झालेला आहे. आणि सकाळी ॲक्च्युली मी हे करणार होती, पण माझ्या लक्षातच नाही की मला तांदूळ साफ करायचे आहेत. आणि आज ना मितालीने लादी पुसल्यामुळे ती सकाळी लवकर कॉलेजला गेली ना, तेव्हा ती लादी वगैरे पुसून गेली. मग मी बोलली की आता एवढं मी पसारा करणार नाही, संध्याकाळचं आपल्याला झाडू वगैरे मारायचं असतं ना, त्या टायमालाच मी सगळं हा पसारा करेल. त्यामुळे मी हा संध्याकाळचा सगळं आता काढलेला आहे. आणि तुम्ही बघू शकता पाखड किती निघालेली आहे याच्यामध्ये. मी तुम्हाला ना आता जवळून पण दाखवते की याची पाखड किती निघालेली आहे ती. तर इथे ना बघितलंत ना केवढी म्हणजे ह्याच्यामध्ये पाकड होती. अजून माझ्याकडे तांदूळ आहेत, हे फक्त मी ह्याच्यातले 7 किलोच तांदूळ घेतलेले आहेत, त्यातून एवढी पाकड निघालेली आहे. अजून बरेच आहेत, म्हणजे एक 8 किलो तांदूळ आहेत, ते ठेवलेले आहेत. म्हणजे भाकरीसाठी वगैरे लागतील ना, त्यासाठी मी ते तांदूळ ठेवलेले आहेत. तर इथे ना सगळं पाकड वगैरे मी झाडूने क्लीन केल्याच्यानंतर लादी वगैरे पुसून घेतली आहे ना, त्याचे बारीक बारीक कण ना ते पडलेले असतात. त्यामुळे ना मी झाडू मारल्याच्यानंतर पटकन लादी एक ओला कपडा पण लादीवरती फिरवून घेतलेला आहे.
आता इथे ना सगळे म्हणजे मी पहिला ना ज्वारी आहे ना, सगळ्यात पहिला 1 किलो ज्वारी मी घेतलेली होती. ती ज्वारी इथे चाळणीने थोडीशी चाळून घेतलेली आणि तशीच हाताबरोबर तिथे निवडून घेतलेली आहे. तर ही छान म्हणजे मी फक्त ना सगळं धान्य आहे ना असं थोडंसं चटका लागेल ना हाताला इतपतच असं सगळे धान्य मी थोडे थोडे भाजून घेतलेले आहेत. म्हणजे ग 1 किलो गहू आणि 1 किलो ज्वारी आहे ना, ती अशी छान अशी मस्तपैकी भाजून घेतलेली आहे. अगदी फुटेपर्यंत तर नाही, फुटेपर्यंत आपण केव्हा भाजतो जेव्हा आपल्याला थालीपीठ वगैरे बनवायचं असेल ना, तेव्हाच असं फुटेपर्यंत धान्य भाजायचे असतात. तर इथे फक्त हाताला चटका म्हणजे मी बघितलं की हाताला चटका लागतो आहे ना, इथपर्यंतच छान असे ज्वारी आणि गहू वगैरे छान असं भाजून घेतलेले आहेत. तर गेल्या वर्षीचा जो पीठ मी बनवला होता ना, इतका छान झाला होता ना, त्याच्या त्याच म्हणजे ज्यांना मी हा पीठ दिला होता ना, त्यांचीच मला परत ऑर्डर आलेली आहे की तुम्ही पीठ बनवत असाल ना, तर मला द्या करून. तर त्याच्यासाठीच ही आता सगळी तयारी चाललेली आहे. तर असं छान छान असे ना मस्तपैकी खरपूस सगळं भाजून घेतलं ना, की वड्यांचं पीठ ना खूप मस्त येतं. आणि ह्याच्यामध्ये काही लोक म्हणजे असं कोण कोण तांदूळ भाजतात, कोण भाजत नाहीत. तर मी ह्याच्यामध्ये ना तांदूळ पण भाजून घेतलेले आहेत. तर इथे सगळं बघा आता 1 किलो मी ज्वारी घेतलेली आहे, 1 किलो गहू घेतलेले आहेत. त्याच्यानंतर एक 400 ग्राम मी हे घेतलेलं आहे, उडदाची डाळ घेतलेली आहे, 400 ग्राम चण्याची डाळ घेतलेली आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ना अगदी 150 ग्राम इतके पोहे घेतलेले आहेत आणि ह्याच्यामध्ये थोडं थोडं सगळं मी गरम मसाला घेतलेला आहे. आता ज्या ताईंकडे मी चक्कीवरती दळायला देते ना, त्यांचं एक म्हणणं असतं की तुम्ही दालचिनी आणि घालताना ते थोडंसं ना कुटून द्या. तर ते मी आता एका साईडला ठेवलेलं आहे. तर ही दालचिनी पहिला मी भाजून घेणार आहे. कारण की त्याला मी मिक्सरमधून थोडंसं बारीक करेल आणि मग त्या जी ह्याच्यामध्ये घालेल तांदळामध्ये सगळं मिक्स करेल. एका साईडला माझा चहा होतो आहे, कारण का मध्ये थोडासा ब्रेक झाला पाहिजे आहे ना चहाचा. त्याच्यासाठी ना मी एका साईडला चहा ठेवलेला आहे. त्याच्यानंतर ना इथे परत बघा आता सगळे जेवढं म्हणजे धणे, जिरे, काळा मिरी घातलेलं आहे ते सगळं प्रमाणात घ्यायचं असतं. ते छान असं खरपूस भाजायचं असतं. त्याच्यामध्ये मी थोडंसं ना लवंग टाकलेले आहेत. ते अगदी 3-4 असे लवंगा घेतलेले आहेत आणि एक चक्री दगडफूल असतं ना, सॉरी चक्री फूल असतं ना, स्टार फूल ते घेतलेलं आहे आणि छान असं खमंग त्याचा सुगंध येईपर्यंत ना आणि बडीशेप घेतलेली आहे थोडीशी आणि हे धणे ना जराशी जास्त घ्यायचे असतात. इतका खमंग मस्त सुगंध येत होता ना जेव्हा मी भाजत होते. ते पण असं खूप असं काळपट होईपर्यंत भाजायचं नाही. थोडंसं सुगंध यायला लागला ना मसाल्याचा की मग काढून घ्यायचे. हे सगळं जिन्नस आहे ना मी एका म्हणजे जेव्हा भाजून भाजून एका साईडला काढलेलं ना, ते आता मी सगळं ना मिक्स करायच्या अगोदर बाहेर ठेवणार आहे. सॉरी मिक्स केल्याच्यानंतर ना मी ते बाहेर घेऊन आलेली आहे आणि आता ना कारण का मला ओट्यावरती ना एवढं खूप सारं आहे ना, तर ते हे जवळजवळ ना माझं 8 किलो झालं सगळं. म्हणजे ह्याच्यामध्ये गरम मसाले गेलेले आहेत, परत जे पोहे वगैरे घातलेले ना, त्याच्यामुळे ना ह्याच्यामध्ये मस्तपैकी आता माझं सगळं धान्य 8 किलो झालेलं आहे. आता ते गरम आहे आणि लगेच मी पिशवीमध्ये भरू शकत नाही, तर ते थोडे मी फॅनवरती ठेवणार की जेणेकरून मस्तपैकी सकाळी मी दळायला देणार आहे, तोपर्यंत ते छान असे थंड होऊन जातील. आणि जे मी थोडेसे एका साईडला ना भाकरीसाठी पीठ म्हणजे मला खूपच झालं होतं ते, कारण का माझ्याकडे ज्वारी बाजरी जेवढं होतं ना त्याच्या प्रमाणात मी तांदूळ घेतले होते. आता ते बाकीचे जे तांदूळ आहेत ना ते मी भाकरीसाठी यूज करेल. त्याच्यानंतर ना मी आता किचनमध्ये आलेली आहे. सगळं माझं पिठाचं जेवढं वड्यांचं पीठ काढायचं होतं ना, ते सगळं माझं झालेलं आहे आणि आता मी किचनमध्ये आलेली आहे जेवण बनवण्यासाठी. आता खूप उशीर झाला होता, तर जेवणात काय बनवायचं? तर साधं सिंपल मी फक्त आता सांबार आणि भात बनवणार आहे. एका साईडला भात मी शिजायला घातलेला आहे आणि दुसऱ्या साईडला मी आता डाळ घेतलेली आहे, तुरीची, मुगाची आणि मसूरची डाळ. ती मी इथे एका साईडला धुवून ठेवलेली आहे. आणि हा बघा हा कुकर आहे ना, खूप दिवस झाले खूप दिवस झाले मी घेऊन ठेवलेला आहे आणि म्हणजे माझा ब्लॉग पण मी विचार करते की बंद करायचा त्या अगोदर घेतलेला होता. पण मी दाखवेल, आज दाखवेल, उद्या दाखवेल असं करून करून ना मी कुकरची ओपन म्हणजे अनबॉक्स केलंच नव्हतं. तर इथे ना आता तुमच्याबरोबर ॲक्च्युली खरंच ना शेअर करायचं होतं की मी कुकर घेतलेला आहे. खूप म्हणजे मी खूप व्हिडिओज वगैरे बघते ना, त्याच्यामध्ये मी असं दाखवलेलं म्हणजे सॉरी त्याच्यामध्ये असं दाखवतात की प्रत्येक गोष्ट घेताना वगैरे. तर मी बोलली चला आज मी कुकर घेतलेला आहे, कुकर पण तुमच्याबरोबर शेअर केलं. त्याच्यानंतर कुकर असाच ठेवला होता मी आणि मी म्हणजे खोललाच नव्हता. तर मी आता चला मी आज खूप दिवसाच्यानंतर हा मोठा व्हिडिओ टाकते ना, तर विचार केला की आता तुमच्याबरोबर हे मी जो कुकर घेतला आहे तो शेअर करते. हा मस्तपैकी ना
स्टेनलेस स्टील असतं ना तो कुकर घेतलेला आहे आणि इतका मजबूत इतका मस्त ना त्याचं जे हे आहे ना तळं आहे ना ते इतकं छान म्हणजे जाड बुडाचं असतं ना तसं आहे. आणि स्टीलचा घेतलेला आहे मी. माझा जो जुना कुकर आहे ना तो खूप खराब म्हणजे त्याच्या शिट्ट्या होतच नाही असं जाणून म्हणजे त्याला जाणून बुजून ज्याला धक्का मारणार किंवा असं शिट्टीला हलवणार तेव्हा तो व्हायचा आणि पाणी सगळं बाहेर यायचं. मला केव्हापासून घ्यायचं होतं पण घेईल आज घेईल उद्या घेईल असं करून करून ना थोडेसे पैसे मी जमा केले होते त्याच्यातून मी हा कुकर घेतलेला आहे. आता हा 3 लिटरचा कुकर आहे आणि मला कमेंट करून जे बघत असतील ना त्यांनी कमेंट करून सांगा की हा मला कितीला पडला असेल. 3 लिटरचा ना मस्तपैकी प्रेस्टिजचा कुकर आहे आणि त्याचं बॉटम इतकं खरंच इतका सॉलिड आहे इतका छान आहे ना इतका वजन आहे तो कुकर. त्याच्यामुळे मी चला तुमच्याबरोबर मी हाश करावा. तर ह्याच्यामध्ये मी आता डाळ शिजायला घातलेली आहे आणि काहीतरी गोडाचं बनवायचं होतं पण राहून गेलं. आता माहिती नाही मी परत उद्या परवा कधी हे टाकेल व्हिडिओ टाकेल. तर मी आली की आताच मी हाताबरोबर व्हिडिओ टाकते आहे ना तर मी तुमच्याबरोबर मी याच्यामध्ये डाळच शिजवून दाखवते. तर त्याच्यामध्ये मस्तपैकी आता मी ना सांबार बनवते म्हणून फक्त जे घरामध्ये होते ना भाज्या ते घातलेले आहे. जरा शेवग्याची शेंग होती, वांगं होतं आणि कांदा टोमॅटो घातलेला आहे. ते छान असं मस्तपैकी मी शिजवून घेतलेलं आहे. अगदी 3 शिट्ट्यांमध्ये मस्तपैकी माझी डाळ पण शिजलेली आहेत आणि भाज्या पण छान शिजलेल्या आहेत. अगदी भाज्यांचा गरगाट झालेला नाही आहे. हे बघा याच्यामध्ये तुम्हाला दिसते ना शेवगाच्या शेंगासुद्धा चांगल्या आहेत आणि म्हणजे वांगं तर लगेचच असं गरगाट होऊन जातं पण छान याच्यामध्ये राहिलेल्या आहेत. याच्यामध्ये फक्त लसूण घातलेलं आहे, राई जिरा घातलेला आहे, कढीपत्ता घातलेला आहे, मसाले घातलेले आहेत जे घरातले सुके मसाले असतात ते घातलेले आहे आणि छान अशी आमटी फोडणीला घातलेली आहे. याच्यामध्ये मी थोडंसं माझ्याकडे चिंच संपलेली आहे ना त्याच्यामध्ये मी आता हे घातलेलं आपलं कोकम आणि थोडंसं याच्यामध्ये किंचितसं गूळ घातलेलं आहे आणि मस्तपैकी इथे माझं सांबार तयार झालेलं आहे. याच्यामध्ये मी थोडंसं ना रस्सम पावडर वरून घातलेली आहे आणि एक उकळी आल्याच्यानंतर याच्यामध्ये कोथिंबीर घातलेली आहे. मस्तपैकी इथे माझी आता सांबार आणि भात तयार झालेला आहे. सोबतीला मी पापड तळून घेतलेले आहेत. जेवण वगैरे झाल्याच्यानंतर आता दुसऱ्या दिवशी टिफिनला ना मला छोले द्यायचे होते. तर मी भरपूर सारे म्हणजे त्यांच्या एका घरामध्ये ना मागच्या टायमाला तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ दाखवलेला आहे की खूप सारं जेवण जातं. तर त्याच्यामध्ये मी आता एवढे सगळे छोले आहेत ते एकाच घरामध्ये जाणार आहेत. तर त्यासाठी मी छोले इथे भिजत घातले आणि आता झाकून ठेवणार आहेत. मस्त उद्यापर्यंत छान असे फुलतील. तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि जर आवडला असेल ना तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब.